तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा, अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा, अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा, आणि अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा, अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा, अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. तुम्ही पाहू शकता ही आहे रेस आहे गाढव आणि संजय राठोड यामधली रेस. आणि शूटिंग करताना तो 3 माणसं यात सहभागी आहेत. एक आहेत राजेश कीर्तने, दुसरे आहेत भूषण मालणकर आणि तिसरे आहेत संजय राठोड. हे आपल्या गाढवाच्या मागे लागलेले आहेत, कारण गाढव नेपियर खातं की नाही. संजय राठोड नेपियर दाखवा. हे नेपियर आहे आणि आपल्याला हेच तपासायचं आहे की गाढव नेपियर खातं की नाही. आता गाढव नेपियर खातं की नाही हा प्रश्न गाढवासारखा वाटला तरी तसं नाही आहे. तुम्ही चेक करू शकता गाढव पळत आहे, त्याच्या मागे संजय राठोड गाढव पळत आहे, जोरदार पळत आहे. पळता थोडा कॅमेरा हलेल, परंतु त्याला नाहीलाच आहे. तोच प्रश्न आपण विचारू नये, गाढव प्रश्न असेल हा सुद्धा. यापुढचं आपण शूटिंग पाहू थोड्या ब्रेक नंतर, कारण गाढव फार जोरात पाहिलेला आहे. ते पूर्ण स्क्रीनच्या बाहेर दिसेनासं झालेलं आहे. आणि तुम्ही यापुढे पहा ब्रेक नंतर. कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी, कुणी ओठांची नाजूक अस्त्रे वापरली हुकमी, कुणी नजरेचा ताणून नेम केलेले. ब्रेक नंतर आपलं कमर्शियल ब्रेक आपण पाहू शकता. हे गाणं आपलं जवळजवळ येत आहे आणि ते परंतु ते पुन्हा एकदा पळालेलं आहे. आणि संजय राठोड त्याच्याकडे पाहत आहेत, परंतु काही फायदा झाला नाही. आणि अशा प्रकारे गाढवाचा फोटो आलेला आहे. मध्ये पण काही गाढवा येत आहेत, परंतु फक्त फोटो आलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला घ्यावा लागणार आहे कमर्शियल ब्रेक, कारण गाढव फारच लांब गेलेला आपला दिसतंय फोटोमध्ये. पुन्हा आपण घेऊ एक कमर्शियल ब्रेक. पुन्हा पाहतो हे गाढव फार लांबून पळालेलं आहे. त्याने एकदम कव्हर ड्राईव्ह मध्ये लांबच पाहिलेलं आहे. त्यामुळे गाढव ते नेपियरकडे रुंकूनही पाहत नाही आहे. त्याला भूक नाही आहे की नेपियर आवडला नाही आपल्याला समजत नाही आहे. आणि ते गाढव जोरात पळालं एकदम लांब आणि हा गेला आहे बाउंड्री की तरफ. रमलो ही जरी विसरून सारे पाहत आहोत दापोडी स्टेशनचा पलीकडचा परिसर. आणि त्यासाठी गाढवाच्या मागे 3 माणसं लागलेले आहेत. त्यापासून तुम्हाला दिसतंय लांबून एक गाढव आता नजरेच्या टप्प्यात आलेला आहे. आणि आपण राजेश कीर्तने यांनी उचललेलं आहे नेपियर. ते पलीकडे पुढे चालले ते रस्त्याच्या पलीकडे चालले ते जाना लागलोय गाडाच्या माग. आणि अरे नाही समोर जाऊन हात तोंडाकडे धर हां धर तोंडाकडे धर फक्त मागून नको जाऊ. हां आपण लागलोय गाडाच्या माग. आणि दिस इज द एंड पॉइंट ऑफ दिस इज द एक्स्ट्रीमली. अरे तोंडाकडे धर फक्त तोंडाकडे धर ना, धर बघ तोंडाकडे धर. आणि आपण प्रयत्न करतोय त्याला खायला घालायचा, परंतु त्याने तोंडही लावलेलं नाही. दिस इज द एंड पॉइंट, एक्स्ट्रीम पॉइंट ऑफ दिस सिच्युएशन. अँड you can see that this is only it has been taken smell and it has been retarded to go and it's not accepted anyhow the napier of the so this is the end point of the situation. So and this is Mr. Malanagar, this is Mr. Rajesh कीर्तने, this is Mr. Sanjay Raठोड and all are our sakshidars. So no way you cannot see the Gadav anywhere. Gadav, this is our target point. This is our target point. Yeah, गाढव पळतंय. Yes. आणि नेपियर समोर जायचं. Napier. So we have started to take the shooting of. थांबा येऊ द्या हळूहळू. 2 भेटले रे. थांबा.
अरे नाही रे, अरे ते त्याला शोधतोय. त्याला पकडायचंय. अरे त्याला ते गाडव शोधायचं, एकदा पकडले ना एकमेकांना की ते खाईल. हा दरा तू चले ए राजगी आता शेवटचं ते अरे शेव घे घ्यायचंय. अरे आता टाकू नको, ते एकत्र मिळाली ना की भेटतील ना, मग ते काम करतील. मग काम केल्यानंतर त्यांची एनर्जी जाईल, मग एनर्जी गेल्यानंतर ते काम करतील. हा बरोबर. आता 2 गाडो भेटले. And so he had decided to give a last chance, and if this chance succeeded, then we can conclude that yes, Mr. Gado is liable to eat. हो माहिती आहे, दोन्ही येते ते दोन्ही येतात उकडीवर येतात ते. उकडावर येऊन देत त्यांना. आपण आता वेट करू, आपण आता नीट वेट करू. उगीच घाई नको. टाकून दे. हा तिथं फक्त ठेवून दे नीट. त्यामारी पुढे घ्या ना तुम्ही, त्याच्या पुढे घ्या गाडी. नको त्याला येऊन दे, दुसऱ्याला येऊन दे. आलं बघ, 2 काम करतील आता. हा आता चांगले चल. येस. हा भेटले बघ. हा जा आता 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 दे आता दे आता दे. ठेव फक्त ते ठेव. शेड्यूल वेगळं आहे. नाही आता नको उडता, आता उचलू पण नको. लात मारली त्याला. आता नको उचलू, राहू दे. So this is the union of donkeys, and you can see, you can observe over here. There is no way the Gado is touching this Napier at all. All the dogs are barking. All the guys are looking, and everywhere is watching us so disgracefully. But and we are shooting Mr. Gado. But so this is the end point of this whole shooting and whole telegraphy. Projects of eating of Napier grass by donkey and with barking dogs. So this is the final situation, and goodbye. We will meet again in the next episode. याच वेळी माझं बोलणं, माझं चालणं, माझं हसणं, माझं वागणं, माझं बोलणं, माझं चालणं, माझं हसणं, माझं वागणं, ऊन सावलीच्या परी कधी नकोस हवस, ऊन सावलीच्या परी कधी नकोस हवस. तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं, हां हां तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं.